सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे जुन्या कांद्याची आवक कमी असल्याने कांद्याचे दर 5,000 पर्यंत पोहोचले आहे, तर सप्टेंबरला कांद्याचे दर 4,700 रुपये इतके होते। आज कांद्याचे दर 5,000 रुपये पर्यंत पोहोचले असून 300 रुपयाने कांद्याचे दर वाढले आहेत। कर्नाटकातील इंडी, विजयपूर त्यांच्यासोबतच तेलंगणामधून सोलापुरात कांद्याची आवक झाली आहे। शिवाय कलबुर्गी, आळंद, अफलपूर या कर्नाटकातील तालुक्यातून पांढऱ्या कांद्याची आवक वाढली आहे। विशेष म्हणजे यंदा दिवाळीपूर्वीच नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे। दरवर्षी दिवाळी झाल्यानंतर नवीन कांदा मार्केटमध्ये येतो। यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे कांद्याची आवक लवकर सुरू झाल्याचे सांगण्यात आले। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन कांद्याची आवक हळूहळू सुरू होत असल्यामुळे 2 दिवसातच कांद्याचे दर नियंत्रित आले आहे। केंद्र सरकारने निर्यात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याचे दर वाढले नाही, तर कांद्याची आवक कमी असल्यामुळे कांद्याचे दर वाढत आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली। नवीन कांद्याचे दर 45 रुपये प्रति किलो तर जुन्या कांद्याचे दर 50 रुपये प्रति किलो झाले आहे। दरम्यान नवीन कांद्याची आवक वाढल्यास कांद्याचे दर स्थिर राहणार आहेत। मुंबईतील अंधेरी जुहू बीचवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा किनारा लाभला आहे आणि ते स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे। स्वच्छता ही सेवा या माध्यमातून आम्ही याची सुरुवात केली आहे। स्वच्छ भारत अभियानाचे नाव घेत पंतप्रधानांचे नाव डोळ्यासमोर येते आणि त्यांच्या प्रेरणेतूनच देशभरात स्वच्छता मोहीम पुढे नेली। आपण एकरी वापरच्या प्लास्टिकचा वापर बंद केला पाहिजे, त्यावर बंदी घातली पाहिजे आणि आम्ही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करत आहोत। एकनाथ शिंदे, राज्यपाल आणि भूपेंद्र यादव यांनी मुंबईच्या अंधेरी जुहू बीचवर ट्रॅक्टर चालवला। तसेच राज्यपाल आणि भूपेंद्र यादव यांनी शपथ घेतली। जब 2014 में स्वच्छ भारत अभियान मिशन शुरू हुआ, तभी विपक्ष ने कई आरोप लगाए, लेकिन आज हम उसका नतीजा जो है, परिणाम 10 साल के बाद हम देख रहे हैं, क्योंकि भविष्य में पर्यावरण, एनवायरनमेंट ही बहुत ही महत्वपूर्ण है और इसलिए आज समय है, हमें खतरे की घंटी बज गई है, क्योंकि अभी तापमान का दिन नहीं, बर्निंग का युग शुरू हुआ है और इसलिए इसमें ग्लोबल वार्मिंग, क्लाइमेट चेंज, ये सब चीज़ें जो है, ये जो खतरा है उसे हमें दूर करने के लिए ये ऐसे अभियान की ज़रूरत है, पेड़ लगाने की ज़रूरत है। आदरणीय प्रधानमंत्री जी ने एक पेड़ माँ के नाम जो संकल्प अभियान जो शुरू किया है, उसमें भी सभी लोगों ने शामिल होना चाहिए। जहाँ शहरों में, सभी हमारे महाराष्ट्र में लाखों पेड़ लगाने के निर्देश जैसे ही दिए, जैसे महापालिका और नगर पालिकाओं में, ग्राम पंचायत में, सभी जगह पे लाखों पेड़ लगाने का काम शुरू हुआ है और इसलिए हर एक इंसान है, हर एक नागरिक है, ये हमारा कर्तव्य है कि पेड़ लगाओ और ये पर्यावरण को बचाओ। सर, क्या हम ये देख सकते हैं जिस प्रकार से जुहू बीच पर सच्चाई अभियान चलाया गया, क्या विधानसभा में भी इसी तरह सरकार स्वच्छता अभियान चलाएगी विपक्ष के खिलाफ? हाँ बिल्कुल, वैसे ही लोगों ने जो हमने काम किया है मुंबई में, मुंबई कई लोग, हमने मुंबई स्वच्छता डीप क्लीन ड्राइव शुरू किया, तो कई लोगों ने मुंबई की तिजोरी साफ करने का काम किया, हमने मुंबई सफाई का काम किया, डीप क्लीन ड्राइव का काम किया, तो कई लोगों ने कुछ किया है। तो विधानसभा में जो है लोग जो है पिछले 2 साल में जो काम किए हैं, जो डेवलपमेंट किया, आज कोस्टल हाईवे देखो, अटल सेतु देखो, ये मेट्रो देखो, ये सब जो काम है कि जितने तेजी से चल रहे हैं, इसका नतीजा है, ये परिणाम जो है आने वाले विधानसभा में जरूर दिखाई देगा। हमारी लाडली बहन का परिणाम होगा, लाडले भाई का परिणाम होगा, लाडले किसान का परिणाम निश्चित रूप से लोग इसमें विधानसभा में विपक्ष जो आरोप लगाते उनको सही जवाब हमारी जनता देगी। धन्यवाद सर। माजी खासदार हेमंत पाटील यांची बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली। निवड झाल्यानंतर त्यांचे आज प्रथमच नांदेड शहरात आगमन झाल्यानंतर शिवसैनिकांनी उत्साहात त्यांचे स्वागत केले। यावेळी हळद हे पीक महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित होत आहे। महाराष्ट्र हा जगात सगळ्यात मोठ्या प्रमाणावर हळद पीक उत्पादन करणारा राष्ट्र आहे। या महामंडळाच्या माध्यमातून या पिकाला निश्चितच न्याय मिळणार आहे। तसेच आगामी विधानसभेमध्ये हिंगोली, नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महायुतीचे उमेदवार निवडून येतील, अशी प्रतिक्रिया माजी खासदार हेमंत पाटील यांनी दिली। मी मनापासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय अजितदादा व सर्व मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानतो। कारण हळद हे पीक महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित होतं आणि महाराष्ट्र हा जगामध्ये सगळ्यात जास्त हळद पिकवणारा
राष्ट्र आहे आणि म्हणून आज त्यांनी या पिकामध्ये काम करत असल्यामुळे जो काही दर्जा मंत्रिपदाचा दिलेला आहे त्यामुळे निश्चित या पिकालाही न्याय मिळेल आणि जे काही गेल्या 10 वर्षापासून मी हळद संशोधन केंद्र प्रक्रिया केंद्र हे जे काम करतोय त्या कामाचा एक सन्मान झालेला. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव आणि सालेकसा या 2 तालुक्यातील 48 गावांना पाणी पुरवठा करणारी बनगाव पाणी पुरवठा योजना ही विविध कारणांनी नेहमी चर्चेत असते. यावेळी मात्र या पाणी पुरवठा योजनेचे विद्युत देयके प्रलंबित असल्याने महावितरणद्वारा या पाणी शुद्धीकरण केंद्रावरील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. तर 23 ऑगस्ट पासून आमगाव नगर परिषद क्षेत्रातील 7 गावे आणि ग्रामीण भागातील 22 गावांना पाणी पुरवठा हा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात आता नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी इतर ठिकाणी पायपीट करावी लागते. अनेक ठिकाणी रोगराई पसरत असताना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नसल्याने नागरिकांना ही योजना लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी केली आहे. तर प्रशासनाद्वारा ज्या ग्रामपंचायताकडे किंवा नगर परिषदेकडे प्रलंबित पाणी असेल तर लवकरात लवकर भरून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. गेल्या 23 ऑगस्टपासून पाणी पुरवठा योजना जी आहे ती बंद आहे. पाणी पुरवठा बंद असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रोगराई पसरत आहे. शुद्ध पाणी मिळत नसल्यामुळे वारंवार जो विद्युत पुरवठा बंद करण्यात येतो त्यांना बनगाव पाणी पुरवठा योजनेचा तो सुरू करण्यात यावा आणि लोकांना यापासून मुक्तता करण्यात. पाण्यासाठी आम्हाला इकडे तिकडे भटकावं लागत आहे आणि पावसाळ्याचे दिवस असले तरी ही रोगराई पसरत आहे आणि पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा आम्हाला खूप दूरवरून पाणी आणायला लागत आहे आणि रोगराई पसरत असल्यामुळे मुलांच्या तब्येतीमध्ये फरक पडला आहे आणि शाळेच्या सुट्ट्या होत आहेत. लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरू करण्यात यावं, मला शुद्ध पाणी मिळावं. हे वारंवार बंद होत आहे, याच्यावर काहीतरी तोडगा काढावं आणि लवकरात लवकर पाणी पुरवण्याचा प्रयत्न करावा. जळगावच्या चोपडा तालुक्यात 7 गावठी कट्टे व 10 जिवंत कारतूस सापडली आहे. पोलिसांनी 2,80,000चा मुद्देमाल जप्त केला. उमट्रीकडून मोटरसायकलवर 2 जण गावठी कट्टा घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली. त्यानंतर लासूर हातेड रस्त्यावर सापळा रचण्यात आला. मोटरसायकलवर येणाऱ्या इसमाची तपासणी केली असता त्यांच्याकडे गावठी कट्टे व जिवंत कारतूस मिळून आले. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 7 गावठी कट्टा जिवंत कारतूस सह मोटरसायकल असा 2,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिली. गावठी कट्टे पिस्टल घेऊन मध्य प्रदेशातून इकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये या साईडला येणार आहेत अशी इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर त्याने लगेच ताबडतोब ट्रॅप अरेंज केला आणि लासूर ते हातेड रोडवर पाटचारी पुलाजवळ त्यांनी नाकाबंदी लावून एक स्प्लेंडर मोटरसायकलवर 2 मुलं जाताना त्यांनी पकडली. त्यांच्याजवळ एक सॅक होती, त्या सॅकची तपासणी केली. सॅकची तपासणी केली तर त्याच्यामध्ये 7 पिस्टल गावठी कट्टे आणि 10 जिवंत कारतूस राऊंड हे त्यांच्याकडे मिळालेले आहे. त्यांनी त्या दोघांवर गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांची पोलीस कस्टडी घेतलेली आहे. सध्या ते पोलीस कस्टडीत आहेत. 4 दिवसाची पोलीस कस्टडी आहे. ही जी मुलं आहेत, एकाचं नाव आहे सागर रणसौर, धायरी फाटा पुणे आणि दुसरा आहे मनोज खांडेकर, हा कराड शहर सातारा जिल्ह्यातील राहणारा आहे. ही 2 मुलं आहेत. ह्यांनी मध्य प्रदेशातल्या उमरटी गावातून ही पिस्टल खरेदी केली आणि पुण्याला घेऊन जात होते अशी माहिती सांगितलेली आहे. सध्या त्या आरोपीकडं म्हणजे कुणासाठी घेऊन जात होते, नेमकं उमरटीतून कुणाकडून खरेदी केले याच्याबद्दल आम्ही अजून तपास पुढे चालू आहे. जे ह्याच्यामध्ये रॅकेट उघडकीला येईल. सिंदेवाही शहरातील नंदकिशोर हिरामण खोब्रागडे यांना 2 अज्ञात व्यक्तींनी घरी येऊन अपहरण केल्याची घटनेला आज 10 दिवस झाले आहे. परंतु नंदकिशोर खोब्रागडे यांचा शोध लावण्यासाठी सिंदेवाही पोलिसांना अपयश आले. नंदकिशोर खोब्रागडे हे चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील महसूल विभागात कोतवाल पदावर कार्यरत होते. दिनांक 12 सप्टेंबरला 2 अज्ञात व्यक्तींनी नंदकिशोर खोब्रागडे यांच्या घरी येऊन खोटी ओळख सांगून रेती पाहिजे म्हणून त्यांना गाव शेजारी हॉटेलमध्ये नेऊन त्यांना खूप दारू पाजली.
त्यानंतर नंदकिशोर खोब्रागडे व 2 अज्ञात व्यक्ती त्या ठिकाणून बेपत्ता झाले। दुसऱ्या दिवशी 13 तारखेला संजय हिरामण खोब्रागडे आणि भावाचा अपहरण झाले म्हणून सिंदेवाही पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी दाखल झाले। सिंदेवाही पोलिसांनी तपास सुरू केले। त्यानंतर 2 संशयित आरोपींना अटक करण्यात आली, परंतु मुख्य आरोपी व नंदकिशोर खोब्रागडे यांचा अद्यापही शोध न लागल्याने नंदकिशोर खोब्रागडे यांचे नातेवाईक व बौद्ध समाज बांधवांनी काल आंबेडकर चौक येथे बैठक घेऊन पत्रकार परिषद घेतली। या दरम्यान बौद्ध समाज आक्रमक झाले होते। येत्या 2 दिवसात नंदकिशोर खोब्रागडे यांचा व अपहरणकर्त्यांचा शोध लागला नाही तर बौद्ध समाजातर्फे सिंदेवाही पोलीस प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली जाईल असा इशारा त्यांच्याद्वारे देण्यात आला। ते बोलले की आम्हाला रेती हवी आहे आणि असे म्हणले की आमचा जो ठेकेदार आहे ना तो 6,000मध्ये देते। पण नाही का आपल्या मित्राला फोन लावतात आणि म्हणतात असे म्हणतात की रेती हवी आहे म्हणतात। त्यांनी म्हणतात की रेती 3,000ला देतो म्हणतात, पण म्हणतात ते की कोणाला हवी आहे म्हणते। तर माझे पप्पा खोटं बोलतात आणि बोलतात की माझ्या नातेवाईकला हवी आहे म्हणतात असे बोलतात। पण पहिले जेव्हा ते आले होते तेव्हा त्यांनी नाही का माझ्या पप्पांनी विचारले तू कुठून आला आहे, तुझं नाव काय, असं तसं विचारले आणि त्यांनी सांगितले की आम्ही बामणी उमरेड बामणीकडे राहतो आणि आमचा आडनाव रामटिके आहे आणि आम्ही हेटीला घर बांधत आहोत आणि आम्ही ब्रह्मपुरीला पण घर बांधलं आहे, किराणी आम्ही रूम देतो आणि लोणवाईकडे पण आम्ही घर बांधत आहोत, किराणी रूम देतो असे बोलणं झालं। आणि मग माझे पप्पा थोडे फ्रेश वगैरे झाले आणि त्यांच्यासोबत गेले आणि मग असे म्हणतात की चला तुमची साईड आम्हाला दाखवून द्या आणि मला शिवाजी चौकमध्ये सोडून द्या। त्याच्यानंतर आम्हाला माहीत नाही, मग मी फोन ट्राय केला 6 वाजता नाही का, तर ते फोनच नाही का उचलत नव्हते, म्हणजे नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवत होते। आणि त्याच्यानंतर नाही का माझ्या भावाने 7-7:30 वाजता नाही का फोन लावला, तर माझे पप्पा म्हणतात की मी नवीन विरवामध्ये मी येत आहे, बस इतकाच बोलणं झालं। सकाळी मग डबल फोन लावला तर फोन स्विच ऑफ। म्हणजे मला जो शक आहे आमच्या शेतीविषयक नाही का, जो आपला नामदेव धनी जे त्याच्या माझा पूर्ण शक आहे की यांनीच मारलं माझ्या भावाला, माझं असं मत आहे। कारण ते आमच्या घराण्यामध्ये सगळ्याला तो धमकी दाखवे, आम्ही शेतामध्ये जात असताना सुद्धा नाही का रोवणं करून सगळं तरी येऊन तो आम्हाला सगळ्या लोकांना मारे आणि मोठ्या भावाला पण मारायची, पहिले मोठ्या भावाला उडवून म्हणे मग घरच्या कुटुंबाला उडवून म्हणे। नंदकिशोरजी खोब्रागडे यांची पत्नी येतं। मला एवढंच वाटतं की माझ्या पतीला घरी आणून द्यावा। मी 12 तारखेला हजर नव्हती, मुलगी होती माझी हजर, अनोळखी व्यक्ती होते घरून गेले नेले ते त्यांना, तेव्हापासून ते घरी आलेच नाही। 8-10 दिवस होऊन गेले त्या गोष्टीला। मला असं वाटतं की माझ्या पतीला घरी आणून द्यावं सुरक्षेमध्ये। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यामध्ये 12 तारखेला कोतवाल पदावर असलेले नंदकिशोर खोब्रागडे हे घरून बेपत्ता झालेले आहेत। घरी 2 अनोळखी इसम आले होते आणि त्यांना घरून घेऊन ते एका ढाब्यावरती गेले। येथे एक निलेश धाबा, एक मुसली धाबा म्हणून एक ओळखीचा एक प्रसिद्ध आहे, त्या निलेश मुसली ढाब्यावरती तिथे जाऊन ते 2 इसम आणि नंदकिशोर खोब्रागडे त्या ठिकाणी तिथं जेवण करून मद्यपान वगैरे तिथे केल्याचं असं बोललं जात आहे। गेल्या मागील 12 तारखेपासून अद्यापही त्यांचा सुगावा लागलेला नाही असं त्यांच्या घरच्या लोकांचा आरोप करत आज पत्रकार परिषद घेतली आहे। त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पोलीस प्रशासनाच्या कामावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे। असे त्यांनी बोललेले आहेत की आम्हाला सिंदेवाही तालुक्यातील पोलीस प्रशासनावरती विश्वास नसून जिल्हा स्तरावरून पोलीस प्रशासनाने कारवाई करून याचा योग्य तपास आपल्या हाती घेऊन नंदकिशोर खोब्रागडे यांचा शोध लावून पूर्ण करावा असं त्यांची मागणी केलेली आहे। या दरम्यान ह्या ठिकाणी ग्रामपंचायतचे माजी सरपंच भोजराजी सोरते ह्या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याकडून सुद्धा त्यांचे की त्यांना लवकरात लवकर शोधून आणायला पाहिजे प्रशासनाने। आम्ही म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांना मिळालो आता आज ठाणेदार राठोडे यांच्याकडे गेलो होतो, ते वारंवार सांगतात की आमचा तपास चालू आहे, पण किती दिवस तपास राहणार आहे। तरी मला अशी मागणी आहे, माझी मागणी आहे की हा तपास लवकरात लवकर पूर्ण करावा, अन्यथा आम्ही जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर मोठं आंदोलन करू आणि सिंदेवाही बंद करू, मोर्चा काढू, जाडफोड करू, सगळं काही करू। त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत। प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि प्रशासनाने योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर त्यांना शोध घ्यावा, हे आमची मागणी आहे। जिल्हा शांतता समितीचे नंदू खोब्रागडे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। ते अनोळख्या लोकांनी त्यांना घेऊन गेले,
त्याच्यानंतर आज 20 तारीख आलेली आहे, म्हणजे 12 आणि 8 20 8 दिवस झाले, अजून त्यांचा काही पत्ता लागला नाही. त्यांच्या कुटुंबातली परिस्थिती, त्यांचे मुलं, त्यांची पत्नी, त्यांचे भाऊ सगळे अगदी विवंचनेत सापडलेले आहे. परंतु आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला आज गेलो होतो, आम्ही जवळपास 50 लोक समाजातले, कमीत कमी 50 लोक गेल्यानंतर तिथे फक्त सांत्वनपर फक्त बोलल्या जाते की बा ते आमचा तलाश चालू आहे, आमची कोशिश चालू आहे, ते भेटून जातील वगैरे वगैरे अशा पद्धतीचे उत्तरे मिळत आहेत. याच्यामुळे काय होईल, पुरा समाज पेटेल. आज आमची प्रायमरी स्टेप होती, उद्या काय होईल हे सांगता येत नाही. हे आमची सिंधेव आहे. इथं जर आमचा जर समाज पेटून उठला तर पोलीस प्रशासनाला सुद्धा आम्ही सडोकी पडो करून टाकू. नंदकिशोर खोब्रागडे बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या घरवाल्यांनी पत्रकार परिषद घेऊन आज पोलीस प्रशासनाच्या विरोधात अनेक आरोप केले आहेत. त्या अनुषंगाने आज आम्ही सिंधेवाईचे पोलीस निरीक्षक विजय राठोड साहेब यांच्यासोबत डायरेक्ट आज आम्ही भेटायला इथे आलो आहोत. या प्रकरणामध्ये काय तपास झालेला आहे त्यांच्याकडून सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. जे खोब्रागडे यांच्या तक्रारीवरून त्यांचे भाऊ नंदकिशोर खोब्रागडे हे मिसिंग आहेत. याबाबतची मिसिंगची रिपोर्ट 12/9ला नोंद करण्यात आलेली आहे. त्यांच्या भावाचा शोध न लागल्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये त्यांच्या फिर्यादीवरनं त्यांचे भाऊ हे किडनॅप झालेले आहेत असा त्यांनी रिपोर्ट दिल्यामुळे पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 348/24 कलम 140 3-5 BNS नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर गुन्ह्यामध्ये नामदेव धनविजय व आरोपी क्रमांक 2 सोपान जिल्हारे यांना अटक करण्यात आलेली असून सदर गुन्ह्यातील वाहन मोटरसायकल व शेवरलेट MH04 CG 2700 हे वाहन जप्त करण्यात आलेलं आहे. यातील जे दोन अनोळखी आरोपी आहेत त्यांचा शोध सुरू आहे. महाराष्ट्र TV 24 साठी मिथुन मेश्राम, चंद्रपूर. मोठी संसाराची तू अन्नपूर्णेची सावली, संस्कारात तूच खरी, तूच माय माऊली, तूच माय माऊली. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार, नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार. आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. तू ग हे कुठून आणला? साडी पण वाह, छान दिसते की. हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला. आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली. आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे. बर. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा.